गुरु काय आहे हे? काय काय आहे? पंपा नाही पोंगा. हो देतो. थांब मला झाडाझूड करू दे रे बाबू. घे पोंगा खाईन जाय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. तुम्ही पण मजेत आहे? माझ्या गुरु काय म्हणतो गुरु याला? तो पोंगा खाऊन राहिला. काही नाही, इकडे सगळं बिस्कुट मुरलाय. बरं नाही म्हणजे सर्दी झाली होती मला, पण माझी कंबर लय दुखून राहिली. आता मी झोपलीच होती अशी पाय घेऊन अशी जवळ, की असं ते थोडंसं पाय जवळ घेतला, पाय वर केला, थोडंसं गाईड केला तर कसं बरं वाटते. सर्वजण मला अशी भीती दाखवते. तुम्ही आता सीझर झाले आहे ना, त्या अनेस्थीसिया घेतलाय ना, म्हणून आता होणारच आहे वयोमानानं. असं ठेव ग, हे याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते ते होणार आहे. सगळेच जण म्हणते, काल गुंजनताई म्हणे रश्मी आता असंच होणार आहे. हो काय, खरंच असं असते का की आपलं इंजेक्शन देतात? ते माझं तर 3 वेळा झालेलं आहे. 3 नाही 4 वेळा अनेस्थीसिया घेतलाय मी. 4 वेळा हो 4 वेळा अनेस्थीसिया घेतला. 2 वेळा सीझरच्या वेळेस आणि 1 वेळा अपौषधच्या वेळेस. तेव्हा 2 वेळा करावं लागलं. म्हणजे ते काय म्हणजे ते साफ केलं होतं, ते अर्धवट राहिलं होतं याच्यामध्ये पोटात. इतकं मला पेन होऊन राहिलं की म्हणजे रडू की हसू काहीच समजून नाही राहिलं. सकाळी उठली मी तशीच, पहिले बिमार सकाळी उठली, कसं तरी स्वयंपाक केला आणि जेवली. सगळ्यांना जेवायला दिलं, आई बाबा लेकरायले झोपून गेली. त्याच्यात ते आमची तर आता समोरून ट्रक गेला, तर त्या म्हणजे घरासमोरून तर ते काय म्हणते बा, ते वायर तुटले, तर लाईन गेली होती. बस आता उठली, हवा घालत बाहेर चहा करून लागली. आई बाबा चहा देतो, आम्ही चहा पितो. सई झालं तुझं एक्झामची, तुझं शर्ट काढलेला, 2 शर्ट काढते. आता सईची 10 तारखेला एक्झाम संपते आणि लवकरच तुम्हाला काहीतरी नवीन गुड न्यूज मिळणार आहे. काही दिवसातच तुम्ही सांगेन तुम्हाला. तर असं आहे, कोणाला माहित आहे का याचा काही कमरेचा काही उपाय आहे काय? हे अशी कंबर दुखते, लयच दुखते नेहमी. नाही आता इथे 7-8 दिवसातून लय दुखून राहिली. मध्ये पहिले लग्नाच्या अगोदरही दुखत आहे. विकनेसमुळे बा मी अशी लाईन मध्ये उभी नव्हती राहू शकत. म्हणजे आपण जातो की नाही असं काही देवदर्शन वगैरे करायला, त्यामुळे लाईन मध्ये उभे राहतो ना, तर मी उभी नव्हती राहू शकत. खूप वेळ बसत होती. आता तसं होती, म्हणजे अशी वाकायला गेली असं वाटतं की तुटतेच काय माझी कंबर. आता चिडचिड झाली, लेकरांवर चिडचिडच्या पप्पावर चिडचिडचे पप्पाही माझं चिडचिड करून राहिले. कारण मी इतकी चिडचिड झाली आहे. तुम्हाला तर माहिती आहे, घरातले कामं करावंच लागते आपल्याला, स्वयंपाक करावंच लागते. ते तर सुटतच नाही. इकडे आपण जर वेळाला उठलो तर सगळे कामं आपले राहते. तेव्हा बरं आहे, भांडेवाली तर भांडे काढून ठेवतो, तेवढा बरं आहे, तेवढा तरी आधार आहे. मशीन कपडे धुवायची टेन्शन नाही आहे. पण तरी तुम्ही सांगा मला, काय कमी कामं निघते काय? जरी भांडेवाली धुणेवाली असते तर ओटा साफ करावं लागते, घर आवरावं लागते, वर हे पोरं हे लेकर. आमची सई तर लहान आहे, जो ते काढून बसते जुने पुस्तकं, मग ते फाळतच बसून चिंध्या, मग ते चादरास नेऊन टाकन, मग ते घरच बनवते तिचं बाहुलीचं. आणि पहिले तुम्हाला माहिती आहे तिथे एवढे कपडे आहे, तिथे खुर्च्यावर आम्ही घडी करून आमचे कपडे होते ते उकळून ठेवून देते. तशी माझी सई गुड गर्ल आहे. माझी सई काम आहे की दिसून राहिली का? माझी कंबर नाही. हे माझी सई, हे माझ्या बोद्या. हा माझ्या बोद्या, हे माझी शाई, हे माझी लेकरं 2-2. हे माझ्या नवसाचं लेकरू आहे. अरे चल तुझा खेळा, मला आवडू दे आता पटपट. आई बाबा आले का वर? तर अशी गोष्ट आहे. मी मोठं सल्ला माझं म्हणजे असं मनच लागून राहिलं. व्हिडिओही काढून राहिली, जे जुने व्हिडिओ आहे बाय. बाबा चहा घ्या, बाबा चहा घ्या. हो घेते बाबा चहा घेते, तू एवढं टेन्शन नको. त्याला टेन्शन राहते, बाबा चहा घ्या, बाबा पाणी घ्या. अशा गोष्टी आहेत त्या. आणि काही आता फालतू आपले मांग गिरे राहते नसल्या कामात. मला जास्त विचार करायची सवय आहे, म्हणून काही ब्लॉगही निघून राहिलं काही नाही. म्हटलं आज छोटंसं काही ना काही तर बोला, कारण मी डेली ब्लॉगिंग करून राहिली. अपडेट तर काही नाही, सगळं अपडेट देणं जरुरी आहे. पहिले चहा देते ताई बाबाला. तेव्हा आमची तर चिनू आली. चिनू तू काय करून राहिली? काय लावून राहिली तू? नेलपेंट लावून राहिली. बापरे, माझं नेलपेंट गोय. अरे बापा, तुझी मम्मी रागवण ना मला, तुझी आजी पदा आजी रागवण ना मला. बाई चिनू आणि गुरु तू काय पाहून राहिला रे?
चिनू नाही ना सही तिचं घे बरं तिची आजी कल्ला करून बाई तुला लावून देतो ना मी ते ऐकत नाही ना ते ऐकत नाही सईला लावून देते काय चिनू थांब गुरु थांब बापरे छान लावता येते का तुला नेलपेंट चिनू मम्मी काय करू राहिली भांडेच घासते तिची मम्मी काली विचारत पडे भांडेच घासून राहिली म्हणे मारलं बाबाने मारलं होतं मम्मी काय म्हणते तो काय त्याला तसं समजत नाही दीदी ना अरे बाबा ऍक्शन करून ऍक्शन करून सगळंच सांगते तू बस चिनू देऊन दे बेटा आता तुझी आजी रागवून ना मला पदाजी मला मारून काय असं मग तुम्हाला बऱ्या ड्युट्या लागल्या आता बाई बाबा पहा येईल काय मी काम करतो रश्मी अजून झालीच नाही का बरोबर हा नाही ना खूपच अजून दुखून नेमकं काय उठलं कमरेला मनका असते दुखून राहिलं मला असं वाटते शशांकच्या लग्नात पडली नव्हती काय ते उमळलं का काय खूपच दुखून लागलं पण आता हिवाळा नाही झालो काय माहित हिवाळा असतं तर असं आपण विचार केला असता त्याच्यावर झटका पडला हे नाही हे जे तू बोलली हे बरोबर आहे तो लचका पडलेला आहे तो ते तू काम भांडे उचलतं का नाही तू घरातले ते भांडे उचलताना तो टप उचलताना एक तर तू हलक्या अंगाने उचलला असं त्याचा त्रास होऊ शकतो तो काय वागता नाही जाऊ दे टेन्शन नको घेऊ जास्त तू ठीक आहे टेन्शन तर कामावर आहे आता रश्मी 11 वाजलेली आहे आलं का लक्षात 11 वाजले तू आता एवढं काही रात्रीचे 11 वाजता टेन्शन घेऊन राहिले झोप नाही मिळली कमरेत हा ते पेन होते बरोबर आहे तुझं त्रास होतेच तो पण आता काही नाही आता एखादी पेन किलर गोळी घेऊन घे नाही पेन किलर नाही किती घेऊ मी ह्या गोळ्या सर्दीच्या गोळ्या चालू आहे गोळ्या होऊन राहिल्या मुला बाकी ठीक आहे ना सगळं तू माझं बम भांडून राहिली 4-5 दिवसापासून म्हणजे तब्येत तुझी खराब हा कमी तब्येतमध्ये माणूस तर एकदम शांत राहते तुझ्या तब्येतीमध्ये भलता जोर येते माझ्यासोबत भांडायला भांडाच लागते म्हणजे हा आता नाही भांडून राहिले काय करू भांडून तुम्ही राजू नाही दिवसभर घरी राहता इथून कामं करता फोनवर आणि माझी तब्येत खराब पडली तर तुम्ही बाहेर होते मग बोलू नाही का मी तुम्हाला जेव्हा मला गरज राहते तेव्हा घरी पाहिजे तर त्यावेळेस ते बाहेर गेले कामं राहते जेव्हा मग आता मग सगळं व्यवस्थित असलं की मग घरी राहते बोलू नाही असं नाही राहत रश्मी काही गोष्टी समजून घ्यायला लागते समजली का तू आता माझे काही पर्टिक्युलर कामं होते ऑफिसचे जिथं मला पर्सनली व्हिजिट केल्याशिवाय ते कामं फोनवर जिथपर्यंत मी केले तिथपर्यंत झाले पण ते जिथपर्यंत मी तिथं जात नाही तिथच्या साहेब लोकांना घेऊन मी माझ्या गाडीवर बसून व्हिजिट करत नाही तिथपर्यंत त्या गोष्टी नाही झाल्या त्या बरं जाऊ द्या आता आपण ब्लॉग मध्ये मी याच्यासाठी हा खास ब्लॉग बनवला की ब्लॉग बनवण्याची ताकदी नाही आहे या कमरेचा त्रास जो आहे याचा काही उपाय आहे का कोणाजवळ तर असं आहे ॲक्च्युली खूप कमरेचा त्रास होऊन राहिला आता अशी वेगळ्या शंका येते मनात काय आता ट्रॅव्हलिंग झालं तर बस स्लीपर कोच केली होती बा त्या झटक्यानं काही झालं असेल काय काही उचलण्यात आलं असेल काय काही पडली तर नाही मी शशांकच्या लग्नात पडली तर बाई शशांकच्या लग्नात पडली होती तर आता तर उमळलं नाही असंही वाटून राहिलं म्हणजे शंका येऊन राहिल्या इतके कामं आहे आम्हाला की सांगून म्हणजे विचारून नका पण आता कमरेच्या च्यानं मी आता थोडी अपसेट झाली म्हणजे चिडचिड झाली मी कमरेच्या च्यानं तर कोणाजवळ जर याचा उपाय असं या कमरेसाठी तर मला नक्की सांगा काय कारण लय त्रास होऊन राहिला बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आता आम्ही जाणार आहोत परवा भूर
आणि सफाई आता 14 एप्रिलची सफाई पण करण, त्याच्या अगोदरच करण तिकडून आल्यावर पटापट, कारण की ऑलरेडी सफाई केलेली आहे. ॲक्च्युली वरचं बांधाच होतं, मी नेहमी व्लॉगमध्ये सांगतो. आता आवर करून घेईन तिकडून आल्यावर, पुन्हा एक सफाईचा हात मारून घेईन आणि ते वॉल जी आहे तिथली त्या वॉलला कलरिंग करणार आहे. तर ते तर करू, पण सगळ्यात पहिले मला सांगून द्या की माझ्या कमरेचं काय करायचं. लई कंबर दुखून राहिली. आता कोणी मला असे म्हणते बा सिजर झाले म्हणून आता बा वय झालं म्हणून दुखतेच. आता तर असंच राहणार आहे. कोणी म्हणते पडली काय, कोणी म्हणते झटका पडला काय. आता मला तर एकदम शशांकचंच लग्न आठवलं. पण आता काय म्हणा, तरी ठीक आहे. तुम्ही मला सांगा काही जर तुमच्यावर असा उपाय असेल, रामबाण उपाय, तर मला नक्की सांगा. आणि कसा वाटला माझ्या आजचा व्लॉगमध्ये? काहीच नव्हतं ॲक्च्युली, काहीच नाही केलं. मी उठली, फ्रेश झाली, स्वयंपाक केला, जेवू घातलं, तसंच ठेवून दिलं, झोपली. पहिले कमरेली असा पाय अशी पोटाशी घेऊन आणि उठली. मग तुमच्यासमोर मग लाईन गेली होती. मग चहा करताना बोलली तुमच्यासोबत. बस एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला माझ्या ब्लॉग मला नक्की सांगा. एखादा रामबाण उपाय मला माझ्या कमरेवर सांगून द्या. लई आभार होईन तुमचे. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.